कृष्णा हरे राम कृष्ण
संगीत विशारद आसारामजी महाराज आंबोरे आणि हरिभक्त पारायण संगीत विशारद माऊली महाराज कुठे. बोलू नका, शांत बसा. महिला मंडळ
बोलू नका नका शोध
शहाणे आता होय. हरी हरी बोलू नका बेसो राहिले. कलकट तो संसार, कलकट तो संसार, येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित. अवघे निर्सोनिया काम, अवघे निर्सोनिया काम, घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित. तुका म्हणे देवावीन, तुका म्हणे देवावीन, केला शीन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित. श्री संताची माता चरणा, विश्रांती पावलो संभारा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या जे गावी केला वास, त्याशी नसावे उदास. संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्ती निमित्त पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिवट्या पद्धतीचा उपदेश प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या मनाला आणि मनाच्या नंतर जनाला संसार नेमका कसा आहे याचं याचा योग्य मार्गदर्शन म्हणजे हा अभंग संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य ज्ञानियांची राजेश साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानवराय अखिल विश्वाच्या परमार उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र वडवणी नावाची ही पवित्र भूमी आणि या वडवणी नावाच्या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण निमित्त उपस्थित आहात. आपल्याला माहितीच आहे परमपूज्य प्रातस्मरणीय दयानंद महास्वामी यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय रामायणाचार्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे मित्र प्रेममूर्ती
हरिभक्तीपरायण नामदेव महाराज लबडे नामनिष्ठ पंढरीची जी वारकरी वैकुंठवासी रामभाऊ महाराज लबडे यांची परंपरा, यांची दिंडी आणि त्यांचा वारसा चालवणारं व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव महाराज लबडे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शांकवडी पौर्णिमेच्या निमित्तानं माता चौंडेश्वरी मातेची सेवा म्हणून हा उत्सव या ठिकाणी हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज शिंदे यांच्या प्रेरणेने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. जवळजवळ ह्या उत्सवाला आता किती वर्ष झाले? तसं काही नाही, अजून भुकी येईल तसं दिसायला लागलं, तशी भुकी येईल तसं दिसायला लागलं नाही. सांगा की किती वर्ष माहितीच नाही किती वर्षांनी ते म्हणजे जुना सप्ताह एवढं म्हणून आपण बरं मला वाटतं हुकीवर आहे काय की बरोबर आहे का नाही, हुकी वाचले म्हणून म्हणलं जुना सप्ताह आहे. परंपरेनं हा उत्सव आपण संपन्न करत आहात. माझा योग चांगला या उत्सवातील आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर, आपल्या सर्व ही सप्ताह कमिटी जी मंडळ आहे त्या मंडळाच्या प्रेमाखातर आणि परमपूज्य रामायणाचार्य नामदेव महाराजांच्या प्रेमातून सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे. महाराजांचं हे नातेमंडळ बी तर सासरवाडीत महाराजांचे असल्यामुळं की महाराजांचं आग्रह आणि त्यांच्या प्रेमाखातर सेवेचा योग आहे. जवळजवळ 6 महिन्यापूर्वी सेवेचं निमंत्रण महाराजांनी दिलं. सुरुवातीला फोन केला म्हणजे महाराज बाबा पहिला फोन तुम्हाला लावला, तुमचा कोणता दिवस घालायचा सांगा. मी म्हणलं 10वा सोडून कोणता घालायचा आणि त्यातला हा 3रा दिवस माझ्या वाट्याला आलाय. त्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्रातील प्रति महारथी गुणवान गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कुणाचा नाव उल्लेख करावा आणि कुणाचा नाही करावा, कारण एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जाते, बरोबर आहे का नाही. अशी ही जपी तपी सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत की आता चाल म्हणलेले म्हणजे जुन्यातलं जुनं मोडलेलं लोणचं म्हणजे बरोबर आहे का नाही. तर म्हणजे नामदेव महाराजापासून नाही रामभाऊ महाराजापासून जी या परंपरेची एकनिष्ठ आहे. लक्षात आलं का नाही. माऊली आणि सोपान काका म्हणून होते, काका वारल्या, बरोबर आहे का नाही. नाही तर ही सगळी चौकदार ही मंडळी या फळाशी एकनिष्ठ आहेत महाराज. लक्षात आलं का नाही. कशी एखाद्या माणसाची एकनिष्ठ कार्यकर्ते असते तशी ही एकनिष्ठ मंडळी आणि बुजुर्ग मंडळी. लक्षात आलं का नाही. माऊली आणि आसाराम महाराज, दुसरे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण नामवंत गायक ती वाशिम मध्ये विदर्भात ज्यांचं गाव आहे ते हरिभक्तीपरायण बालाजी महाराज सरकटे. आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि आपले हे गणेश महाराज त्यांना तो एक हरिभक्तीपरायण आमचे मित्र चुकलं काय की गणेश महाराज आणि इकडून आमची माऊली आहेत. पुन्हा अजून बरोबर आहे का नाही. पुन्हा रंगनाथ महाराज बी दिसायला लागले तर काय ही आहेत. आपण सगळेजण आहात इकडे सगळ्यांनी मुलंगाचार्याचं आपलं मायना देणार नाव बोराडे नाही का. नवीनच गाडी मुसंदा आलेली बोराडे महाराज त्यांना धन्यवाद देतो. इकडे जुन्यातले जुने आमच्यासाठी ज्यांचं जीवन आदरणीय जीवन आहे, आम्ही ज्यांचं आदर्श घेऊन जीवन जगावं कीर्तन करावं अशी आमची माऊली या ठिकाणी बसले. आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांच्या या ठिकाणी पारायण ज्यांच्या नेतृत्वात तेव्हा शिक्षण संस्थेचे माझे विद्यार्थी हरिभक्तीपरायण आमच्यासाठी तेही गुरुतुल्य आहेत भगवत महाराज शिंदे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. इकडून हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार आपल्या परिसराचे वैभव योगेश महाराज कानगावकर महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. दुसरे हरिभक्तीपरायण आमचे अक्षय महाराज पांचाळ यांना त्यांना धन्यवाद. आणि ज्यांच्या शिक्षण संस्थेतील हे विद्यार्थी मंडळ चालूच नका ठेवू अजून बोट फुलं आहे ती बघत नाही त्याच्यावर. म्हणून हरिभक्तीपरायण त्यांची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे ती वडवणीमध्ये बाबाराव महाराज सौंदर्य की त्यांची संस्था आणि स्वतः महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही कमिटीच्या वतीनं धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याला धन्यवाद. कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आम्ही आपली माफी मागतो. सगळ्याला धन्यवाद. शूटिंग करणारे हे वर दाखवणारे दोघे त्यांना धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळ सगळ्याला मनापासून माहीत बोलत जुळून येणार जमून येणार पांगायला असं जास्त आपण सगळेजण आहे तसं बरोबर मस्त पाहिजे. एकदम सुंदर माईक सिस्टीम आहे त्यांना धन्यवाद देतो. माता भगिनी पुरुष मंडळ बालगोपाळ टाळकरी तर म्हणजे आज इथं जागाच नाही बसायला. लक्षात आलं का नाही. चौकून पॅक झालं. इकडं मी तिथवर लोक इकडं तेव्हा कुठवर येते बघा बघू नका मी सांगायला बाबा बघायची गरज नाही. मी सांगायला लागलो आहे एवढा अविश्वास नसतो. लक्षात आलं का नाही. सगळं आज इकडं बघा तिकडं माणसं पडले. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात
पद्धतीचा आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम मनाला, माझ्या लक्षात आपसात न बोलता, सर्वप्रथम मनाला आणि मनाच्या नंतर जनाला म्हणजे जगाला संसार नेमका कसा आहे याचं मार्गदर्शन करतात. तसं आहे परमार्थात सगळ्यात मोलाचं जर काय असेल तर ती मन. काय महत्वाचे महाराज? मन महत्वाचे. मन जर एकाग्र झालं तरच परमार्थ होतो, नाही तर ज्याचं मन चंचल आहे त्याचा परमार्थ बी होत नाही, संसार बी होत नाही. ऐकायला लागतं. ज्या वेळेला भगवान परमात्म्याला रुग्णानं विचारलं की भगवान लोक तुमच्या पाया पडतात तसे माझे बी पाया पडले पाहिजे, काहीतरी आयडिया आहे का? ज्ञानोबा म्हणले आहे. काय? तू मन हे करी माझे भजनी प्रेम धरी आणि मग सर्वत्र नमस्कारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं परमार्थासाठी काय? काय महत्वाचं आहे परमार्थाला? मन महत्व. तुम्ही बोलत जा, मी माहिती थांबून घेईन, तुम्ही बोलत जा. तुम्ही महिना दिला गुन्हा कमी राहून आपला माणूस आहे, तुम्हाला माहिती ना. तुम्ही असं तुम्ही येता तुमच्या ज्ञानेश्वरी पाटील का बोलत जा मोकळा आहे म्हणजे एकदम पुढं पाहिजे असा करायला. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे, सगळं कीर्तन त्याच्या का बघून केलं नाही. कीर्तन झालं म्हणजे काय अभ्यास आहे हे म्हणले बहिर येते त्याच्यामुळे बोलत चाला अशी लई शायरी घाण जाऊ नका, बोलत चाला. महत्वाचं परमार्थात काय? काय महत्वाचे? मन महत्वाचं काय? मन महत्वाचे. मन जर एकाग्र झालं तरच परमार्थ. कारण हे बघा माणसाचा उद्धार करणं बी मनाच्याच हातात आहे आणि अधोगतीला नेणं बी मनाच्याच हातात. गती अधोगती मनाची तोपर्यंतच परमार्थ करायचा. मनाला बोध झाला की मग चौथी आचे खाईल आणि तो करण्याची नाही, या गतीला माणूस प्राप्त होतो. आणि सगळ्यात बेकार जर काय असेल तर मन. चांगल्या चांगल्याची वाट जर लावली असेल तर कुणी लावली? मनाजी पाटील देहगावीचा जोशी नावाचं प्रकरण तुकोबरायचं, त्याच्यात तुकोबरायचे शब्द माझं बोलणं लक्ष द्यायला बघा. आता लक्ष द्या.
ठीक आहे. असं वडवणी समजा ह्या वडवणीला नगरपालिका असेल, बरोबर आहे का नाही? नगरपंचायत आणि खेडोपाडी ग्रामपंचायत, बरोबर आहे का नाही? आता ही ग्रामपंचायत म्हणलं की नगरपंचायत घ्या, ग्रामपंचायत घ्या, हे गाव असतंय आणि नगरपंचायतची बॉडी कितीची? 17ची, बरोबर आहे का नाही? 17ची बॉडी आणि 18वा लक्षात आलं का नाही? पण गाव समजा 17ची बॉडी एक सरपंच असतो का नाही सांगा. तसं ही जी बॉडी ना, ही बॉडी 11ची. ही बॉडी कितीची? 11ची. ह्याच्यात 10 सदस्य आणि एक सरपंच. सरपंच म्हणा, त्याला पाटील म्हणा, काय म्हणायचं ती म्हणा. लक्षात द्यायला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि हे झाले 10 आणि 11वर मन. हे या 10वर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉस म्हणा, पाटील म्हणा, सरपंच म्हणा की सोसायटीचा चेअरमन म्हणा, या सगळ्याचा चेअरमन बॉस पाटील कोण आहे? मन. मन जसं म्हणे तसं ही 10 चलत राहते. म्हणतात इंद्रिय महिलाची पेटे न म्हणे आवश्यकी पाहते. म्हणजे मन जसं म्हणे तसं इंद्रिय सायरावायला पळत राहणार. कारण इंद्रिय बैल आहे. इंद्रिय कोण आहे? बैल आहेत महाराज, बैल. आणि दा म्हणणार कोण? दा म्हणणार मन. ऐकायला लागलं? हा. मग कसं आहे, आता ही चांगल्या गावाची कुपाटी लावलेली का नाही सरपंचांनी? नाही का लावलेली नाही का? सांग. चांगल्या गावाची कुपाटी लावलेली. तसं ही ह्या गावाचा जी सरपंच हे बिचारा असं लय विश्वास ठेवायसारखा नाही. कळायला लागलं का? विश्वास धरू नका त्याचा. लय विश्वास त्याच्यावर ठेवू नका. कारण घात करील नियमाचा. घात करू शकतो, गावाला फाशीला देऊ शकतो. कारण हे स्वतंत्र नाही. मन वाईट आहे असं नाही बघायला. मन वाईट आहे असं नाही. मनाची संगती चुकाय. काय चुकाय बघा? संगती चुकाय. मन चांगलंच आहे पण मन संगती ज्यांच्या बसायले ती वाईट आहे. तर त्यांचे नाव इंद्रिय. त्यांचे नाव काय? इंद्रिय. आणि इंद्रियाने कोणताच माणूस जागेवर फुलेला नाही. कळायला लागलं? मग तू को काय म्हणले? आम्ही पहिल्या ह्याचा बंदोबस्त केला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो बदामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो बदामी. इकडे लक्ष द्या. काय तुको करायला? काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. पण तुकोराचे शब्द सगळे इंद्रियाचे धनी आम्ही झालो पोषार. तुकोरे म्हणतात इंद्रियाला आम्ही बाजूला जाऊच दिलं. कारण हे इंद्रियाच्या माणूस जर अधीन झाला तर तुकोरे म्हणतात ना काय? इंद्रिया अधीन झालो देवा. काय शास्त्राची सुरुवातीची? माझे मज कळू येते माझे मज कळू येते अवगुण. काय करू मन? काय करू मन? आता उभा राहील. नाही नाही. इंद्रियाचे हे आपलं का? इंद्रिया अधीन झालो. वाचामध्ये बरी करणे कठीण आणि इंद्रिया अधीन झालो देव. इंद्रियाच्या अधीन ज्याचं जीन आहे ना तो माणूस कायम स्वरूपी व्हायला. हा जी एकादशी त्या दिवशी जीवीला भजे चांगले दिसते त्याचं काय करायचं? बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा? आणि ती सिस्टीम आहे ना त्याची. पण माणूस जर तिच्याच महाग गेला जीवीच्या, जीवीचे चोचले, जीवी एक इंद्रियच आहे ना, ह्यांच्या जर माणूस महाग
माणसाचं पतन व्हायला वेळ लागेल. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही पहिलं मनाला इंद्रियाला ताब्यात. मन वाईट आहे असं नाही, मन बसायला इंद्रियाच्या संगतीत, आणि इंद्रियाच्या संगतीत बसल्याच्या नंतर गावठी मन आहे आपली ढवळ्या शेजारी, ढवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला. असं झालं ते वाण नाही पण गुण लागला. हे मन चांगलंच आहे पण संगत इंद्रियाची असल्यामुळे इंद्रियाला चांगलं आवडतच नाही. ज्ञानोबराचे शब्द ज्ञानोबराय म्हणतात इंद्रियाचे कसे हिताशी जे जे निके ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. म्हणजे हिताला जेवढं चांगलं त्याचा हित येतो कुणाला नाही इंद्रिया. हिताला जे चांगले ज्ञानोबराचे शब्द आहेत ना, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी घाल. तसा परमार्थ गोड आहे पण ती इंद्रियाला कडू वाटतो, आणि संसार कडू आहे तो इंद्रियाला गोड वाटतो. तुकोबाराय म्हणे आम्ही चुकीचं, आम्ही असं होऊन दिलं, आम्ही आमच्या जीवनात परमार्थ महाधन मानलं आणि तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. जरा बोर राहिलं आता सांगा म्हणजे भाषेदार हे नाही ना एकदाचे असा म्हणजे फ्रेश होते म्हणून म्हणलं बाकी काय नाही, काही गरज नाही ना ते. हा मग काय नाही, इकडे लक्ष द्या. कुठून आलं तू सांग मला कुठून आलं. मग इंद्रायणी इंद्रायणी नाही इंद्रिय इंद्रिय. हा इंद्रिय इंद्रिय जे आहे ते इंद्रिय कुणाच्या संगतीत, मन कुणाच्या संगतीत बसायला इंद्रियाच्या. बरोबर आहे का नाही? मन इंद्रियाच्या संगतीत बसायला. मग चांगलं मन संगतीनं बिघडलं. हा चांगलं मन कशाने बिघडलं? संगतीनं बिघडलं. आणि मनाला इंद्रियाला जे संसार आवडत होता, इंद्रियाला काय आवडत होता? संसार. मग साहजिकच मनाला सुद्धा संसार आवडायला लागला. त्याला सांगितलं मना म्हणजे कुणाच्या नादी लागलास? म्हणले कुणाच्या नाही, संसाराकडे तुझी ओढ जास्त दिसायला लागली. म्हणले ती इंद्रियाच्या नादानं जशी संगत तशी पंगत. बरोबर आहे का नाही? म्हणजे इंद्रियाला संसार आवडत नाही, साहजिकच त्याच्या संगतीनं मला सुद्धा संसाराची गुढी निर्माण झाली. लक्ष आहे तुमचं? संसाराची काय निर्माण झाली? गुढी निर्माण झाली. तुकोबारायमध्ये अडचण नाही, नादी लागायला अडचण शास्त्री, नादी लागायला अडचण नाही, कुणी कुणाच्या नादी लागायचं. पण ह्याच्या नादी लागल्यावर त्याचे परिणाम काय होते ह्याचा विषयाने विचार नाहीतर ही कुठं गाठून हानी काही सांगता येत नाही. हा येडपट आहे असं त्याच्या नादी नाही लागलेलं बरं असते. माणसाने बारीक मधून काड्या करायचा नाद आहे. मंदिरातली वस्तू काढून मी फॅन काढून मी बिघडला का काय तेव्हा की लाजा बिजा काहीच वाटत नाही. हेच घेणं देणंच नाही का असं खाली वरी चुकून बी करायचं नाही. हा बघा खाली वरी केलेलं ही ज्याच्याबद्दल काड्या केल्या त्याला काढणार नाही पण देवाला कळत ही देणार. एका कडी कोण काटा काढणार देव. अशी म्हणलं आपण म्हणलं काय झालं मनका नाही देवाचा कान काय केलं कुठे बी गेला कुचाकुची करणार खाली वरी करीत राहणार कशामुळे असं. म्हणजे चांगलं एखादं माणूस करायला लागलं की त्याला गटा उठणार म्हणजे उठणार 100%. हे असं चुकून बी करायचं ना. नादी जर लागायचं तर त्याच्या परिणामाचा विचार करायचा. कशाचा विचार करायचा? परिणामाचा विचार करायचा. कशाचा? परिणामाचा. हा आमचे गुरुजी हमेशा कृष्ण सांगतात. गुरुजीने कृष्ण सांगितलं. गुरुजींनी सांगितलं म्हणले कसं एक माणूस संन्यासी होता, भिक्षा मागण्याकरता गेला, दारातून आवाज दिला भिक्षा बारकरी गुरु होतं त्याच्यावर 1 रुपया होता. 1 रुपया खेळत होत. त्या संन्याशाने लेकराची नजर चुकली 1 रुपया पाय दिला. असा पाय दिला त्या लेकरानं बघितलं ते लगेच आरडलं आई त्या संन्याशाने माझा 1 रुपया घेतलाय. माईनं घरातूनच सांगितलं जाऊ दे की होती खोटा होता. कसला होता? खोटा होता. आता नादी लागल का? खोटा याचा अर्थ असा आहे त्याला त्याचे परिणाम करायचे. काय करायचे विश्वास? परिणाम करायचे. संसाराचं वित्त सच खोटा ऐसा संसार
ऐसा संसार आणि मज पायी द्यावी थार. ही संन्यासी जसा एक उपाय पाळ देणार नाही, कारण त्याला त्याचे परिणाम कळेल. ज्ञानोबराच्या दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणजे कसं एक माणूस 8 दिवसांना उपवास. किती दिवसांना? 8 दिवसांना जेवायला बसला आणि जेवायला पंचपक्वान्न. कसलं जेवणच नाही. गुलाबजामुन, बासुंदी, आमटी, वांग्याची भाजी, काय कमी होतं का जेवायला? आस्ता सातात घेतला आणि इथपर्यंत आणला की भागवत महाराजांनी हात धरला. थांबा म्हणले का? हे सगळं तेलात तळलेलं नाही, तुपात बी नाही, विषात तळलेलं. खाईल का माणूस? विशेष रांदिली रस सोय जेवणाची ठाऊक होय तरी तो ताटाची सांडोणी जाय जियापरी. म्हणजे ते त्याच्या नादी लागणार नाही. 8 दिवसांना उपवासी तरी बी म्हणले नाही, मला माहिती ही खाल्लं की लक्षात आलं का नाही? म्हणजे हे असते, म्हणजे परिणाम महत्वाचे. म्हणून नादी लागत असताना कुणी बी कुणाच्या नादी लागत असताना ध्यानात ठेवायचं, नाद जर करायचा असला तर नाद पूर्ण तरी व्हा. बाया आणि मधून अशी काड्या करायच्या नाही. त्याच्या कानात तरी सांगतेच खालीवर ही असली धंदे बंद करा तुमच्या पायात. साठे महाराजाची तारीख त्याची कशी आणि मला हा गाला सगळ्यात पुढे तेवढं असला ही धंदे बंद करा. ही बांगडी बंद करा. विरोध तर विरोधच. लक्ष द्यायला विरोध तर विरोध आणि चांगलं तर चांगलंच ठेवायचं. लक्षात द्यायला दलितरावाने आपले आपण गेलो पुढं जे अरे तुमच्यासारखा माणूस नाही मी निघून गेलो लय नालाय पैकी हे असली हे पहिलं बंद करून टाका. नादच लागायचं असलं तर नाद पूर्ण करतो. बरोबर आहे? नाद पूर्ण झाला पाहिजे. लक्ष आता मन नादी लागलं संसाराच्या. कोणाच्या? संसाराच्या. तू कोबराय सांगितलं मन नादी लागला अडचण नाही. नादी लागायला का अडचण? होय नादी लागाय कसं आहे कुणी नादी लागू द्या हो, काही अडचण नाही. नादी लागण्याबद्दल अडचणच नाही, पण त्यानं नाही नादी लागायचे. संध्याकाळी लग्न लोटले बायकोला सगळं उठणार नादीच लागायचं नाही. लक्षात द्यायला त्यानं आपलं गप्प बसायचं. बाबा ती कुत्र्याला जर भेट असेल तर त्यानं आपलं नादी लागायचंच नाही. कुठाने करीतच बसायचं नाही. कुठाने करायचे तर निस्तारायची ताकद पाहिजे त्याची. ऐकायला नुसती आरच्या बट्या ठेवण्याशी आणि एवढाच मसाला आहे म्हणायला. बरोबर आहे का नाही? आपला वाजूनच महाग आहे पण तरी येते. लक्षात आलं का नाही? इकडे बघा लक्ष द्या. मन कोणाच्या नादी लागलं? इंद्रियाच्या संगतीनं संसाराच्या नादाला लागलं. बैठकीत बसायला इंद्रियाच्या पण नादाला कोणाच्या लागलं? संसाराच्या. तू कोणा म्हणले म्हणा? म्हणले काय संसाराच्या नादी लागलास? म्हणले हो. त्याचे परिणाम तुला माहिती का? म्हणले नाही. मग ऐक म्हणा तू ज्या संसाराच्या नादी लागलास तो संसार कसा?
गायक बी तसे तर वाजणार बी तसे. पण गायक बी दोघं बी पण थोडीच तोडत असे ते कमी आहे का कुणी महाराज आता तसं तर राहावं लागेल ना सवय असल्याशिवाय तो नांदत नाही ना. आणि सगळे म्हणजे तुम्ही करते एवढे चांगले आहेत म्हणून हे एवढं सगळं जुळून आहे बरोबर आहे का नाही ते काय जुळतंय का सांगा बरं महाराज एवढं मोठं आयोजन केलं सुंदर एकदम मला मनातून असं वाटाणा केलं की हे कीर्तन ओढवून येते असं वाटलंय महाद्वारात चाललंय पंढरपुरातले असं वाटलं सांगा पुरा म्हणा पाव किलो चिवडा आणून पाहिजे म्हणायला लागलं संसार कसा म्हणतात म्हणा तवा कसा म्हणजे कसा हलकट तो संसार संसार कसा फलकट म्हणजे निरर्थक नसलेलं त्याचा काहीच उपयोग नाही त्याला फलकट म्हणतात. आणि संसार आता संसाराचा अर्थ करत असताना सम्यक प्रकारे संसरती किती नाम संसार म्हणजे काय म्हणजे कायम स्वरूपी जो सरकत राहतो त्याला काय म्हणतात योगेश महाराज संसार म्हणतात. त्याला काय म्हणतात संसार म्हणजे गप बसू देत नाही राहो नेते स्थिर एके ठाई निष्ठर पुढे पुढे हा संसार कर्म बळीवंत पुष्कर राहो नेते स्थिर एके ठाई निष्ठर म्हणजे माणसाला गप बसू देत नाही काही ना काही भोंगा मागं लावणार काही ना काही लावणार म्हणजे बरं आपलं हो एकटा जीवन सदाशिव म्हणजे मी सदाशिवाचं हे बी एकटा जीव असं करतंय आपलं हे बरं आहे आपलं आव आमच्या गावात एक सुनबाई म्हणजे सासूला आत्या मला 100 रुपये द्या नीट आहे महिलांनी आत्या मला 100 रुपये द्या सक्रातीच्या आदल्या दिवशी ती म्हणजे का मला ब्युटी पार्लरला जायचं केस सरळ करायचे नीट आहे असायचं पुढे आधार नाही आधी आहे का पूर्ण आधी मला 100 रुपये द्या मला ब्युटी पार्लर जाऊन काय करायचे केस सरळ करायचे म्हातारी आपली गावठी ती म्हणे आणि त्याला काय दुकानात जायची काय गरज आहे घरी सरळ कर की ती म्हणजे त्या घरी मला नसते तेच सरळ करा ती म्हणे मोहात खानदान सरळ केलं असेल केस सरळ व्हायला पाहिजे काय बाहेर डोळ्याचे खानदान सरळ केलं सांगा काहीच नाही मला 25 वर्षाचे भांडण मिटवायचे काय करावं तर जुने आमच्या प्रेमातले बोलून घेतलं म्हणलं काय बाईला विचारलं 25 वर्षापासून तुमचं ह्यांचं जमत नाही म्हणजे नाही मला अडचण काय म्हणजे काहीच नाही फक्त ह्याला एकदा वापवायचं त्याला तुझी अडचण मला काहीच नाही दुसरी कोणतं पण असलीला वापरत नसतो जास्त काय आमच्या बायकोला सकाळी म्हणलं मला समजूतदार बाईबरोबर लग्न करायचं होतं समजूतदार आमची भाऊ काय म्हणली समजूतदार बाईनं तुमच्या बरोबर लग्नच केलं नसतं मी म्हणलं बस मला एवढंच ऐकायचं त्यांना कळलं त्यांना बाकीचे दुरी आणून द्या मी कशी त्याच्या आवडली काय जे येणार आणि साठी घरचे फवड उठत नाही काय नाही एकदा संपल आहे ज्ञानेश्वर दुसरे चेपल घालून मोकळे आमच्या ड्रायव्हरचे हात गेले मला बाबा चेपल घेऊन द्या मी विन होती मी हाणताना ती चांगला मला ते खरंच हाणली पण त्यानं हाणली माझे हात माझी मी 2 तास आपली सापडलीच नाही जाताना त्याच्या पायाला बघितलं माझीच निघाली मला चांगल्या माणसात बघून तुम्ही चांगले मला हो नाही चांगलं करायला लागले का माझं असं कवा जाताना गोड वाचून काही सांगायचं हसत नाही काय नाही हा चौकाच्या मग कवा बघा आता गोड असताना वेळच लागेल नाही लागते का सांगा हो सांगा काहीच नाही आणि मला किती दिला आमच्या विषयाशिवा बाया घेते का बाय येतच नाही माझ्याकडे करून पोराने विषयात विचारून बायकून देणार म्हणजे विषयाचे काय करायचे पैशाचा लय जाणं कुठं धंदा लय जाता
साहेबाच्या दुकानात गेलो साडी घ्यायला बायकोला सक्रांतीच्या टायमाला. आता ही मामचा स्वभाव विनोदी असला की माणसं बी विनोदानच बोलतील किंवा मग गेल्या गेल्या पाटलाने विचारलं ह्या कोण आहे? ही बायको आहे ना. ती सहज मला म्हणले विचारा त्यांना. मग मागच्या रविवारी कोण होती? जनता विनोद मी 8 दिवस बिगर बाकीचा तुम्ही हसून घ्या. मी चहा घेऊन येऊ का? शास्त्री बी आता झाले दोघं जण जाऊन चहा घेऊन आलो असतो काय काय हसता केलं काय का अशा हसते संसार असा आहे की या नाथ महाराजाची विषय प्रपंच की जरी सुख जोडे तरी काशे विटीगिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणाले. ऐका झाले काही लोक प्रपंचाचा त्याग करून डोंगरावर जाऊन बसले का नाही सांग. वेळे होते का? नाही. त्यांना बायका मिळाल्या नाहीत का? नाही. फक्त त्यांना एक माहिती संसार कुणाचे बिल काढी नाही. नाहीतर काय कमी होत त्यांचे 18 भार वनस्पती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती काय कमी होत पण हे सुख सांगून कासया योगशी काशेविती त्यांना माहिती संसार कुणाचीच बिल काढी. ह्याच्या एवढं वाईटच या जगात काही नाही. ह्याची गंमत आहे. कळते पण वळत नाही. कळते पण वळत नाही. ही असली सिस्टीम आहे. हा आम्ही होतो लग्नाच्या आधी संसार बेकार आहे आणि कीर्तन झालं की पत्रिका द्यायचो लग्नाला या. म्हणजे ह्याची विशेषता आहे. कळत पण वळत नाही असा संसार आहे. ज्ञानोबा आहे त्याचं भगवद्गीतेमध्ये 15 बोलून गेले की भगवान म्हणतात की उलट्या फुकडीचे झाड ऊर्ध्वमूलमधश्यामश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. म्हणजे हे उलट्या फुकडीचे झाड. तेव्हा त्याच्या खाली लिहिलं हे झाडाची ऐसे शिनसा शिरविणारं झाड आहे त्रास देणारं झाड आहे. त्यानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलं. हा हेच एक आहे. ह्याची सुरुवात चांगली. त्याचं काय चांगलं बोला की सुरुवात चांगली. सुरुवातीला असली तर हिरवळ दाखवते महाराज. तसली हिरवळच नाही. ती हिरवळ बघितली चांगल्या संन्यासाला आरबळून लग्न करावं. उष्टाचा ती चेपण तिरपट बघणं गळातली गळात हसणं ती शिंग हलवायची अशी पद्धत शिंग ते असलं बघितलं कुणाला वाटतंय लग्न करावं वाटतंय का नाही सांग. पण ह्याची सुरुवातच चांगली ही देणार लय सुरुवातीला महाराज ह्याची सुरुवात ह्याची एवढी चांगली कोणची नवीन नवीन लग्न झालं पुरीला विचारायचं बाई मालक
डायरेक्ट घरात काही मानणार नाही. आपण विचारलं बाई मालक घरात डायरेक्ट घरात नाही असा गिर टाकणार. लय बारी गिर टाकी बाया नवीन नाही. लय बेकार काम आहे. बरं त्याला विचारा अरे मालकीन म्हणजे चालूच राहणार. किती दिवस 4-2 वर्ष एखादं लिखून बाळ झालं. पुन्हा बाईला विचारा बाई मालक कुठं बोंबलं फिरायला नाही मेल्या सकाळी गेला रात्री बरं त्याला विचार अरे मान 3 दिवसाला 2-3 दिवस झालं. अरे ती काय विचारून जाती करायला लागले का बोलली ती असली खोड आहे. लय बेकार. मास्तरची बायको म्हणते मला शिकवू नका. डॉक्टरची बायको म्हणते तुम्हाला ऍडमिटच करते. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावा. पेंटरची बायको म्हणते घराट्यात थांबा नाव्याची बायको म्हणते मेल्यानं केसांगाला थांबा. कळायला लागले भगवतीची सूट पिपळा खाचा मुंज्याचं काय नाही तरी म्हणलं चमकायला कसा अजून वाचला नाही वाटत. लईच बेकार आहे. कालच माझी बायको मला म्हणते ती भांडे घासून द्या भांडे घासून द्या मॅडम मी जीवत माय भांडे घासून द्या म्हणजे मला काय सांगतो माईक बोलाय का काय मी मला समजायलीच काय म्हणलं आला माझ्यावर बी आला समजायलीच काय म्हणलं तुम्हाला भांडे घासून द्या म्हणजे जीवत मारून टाकेल म्हणलं. हा वजन आहे घरी तसलं मोहन आहे तसं वजनात असते आपलं काम जीवत मारेल म्हणलं. लग्न झाल्यापासून ऐकलं मला भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या. माझ्या मनाला स्वामी घरून जातो चांगलं मला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही म्हणलं. काय समजायचं काय म्हणलं तुम्हाला कीर्तन कार्य म्हणलं मी तुझ्यात मनावर भांडे घासून घ्या. आजपासून माझ्या मनावर मी आधी धुणं धुणार मग भांडे घासणार. भेटतोय कसला लाट नाही मावली तुमच्यासारखा नाही लक्ष नसते वजनात असते आपलं वजन राहू द्या. बापाची बायको म्हणते मला थापा मारू नाही तर मी तुम्हाला चाट मारल्याशिवाय राहणार काय म्हणजे किती चाल चांगली म्हणायची घरी जायचं नाचली चाल मुली म्हणायची बायको असली चाल म्हणजे वडील ती म्हणजे तू ही चाल मला लग्नाच्या आधी चाली म्हणून तुझ्या पदारात पडले तुझ्या गंधाला भुलले असा एकदा शेजारी बसल्याला आत्याला बोलत बोलत भावकीनं ओळून खाल्लं आपल्या ओळून खाल्लं भावकीनं नाही लावाय लावाय करायला पार नाही गळ्या पुसतो आलं ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं कारण त्यांच्या नादी लागावत आपल्या दंडात ताकद आपल्या मनगटात बळ लईच नादी लागत बसाव तो बरगाड्यामध्ये कसं आहे भावकीनं मी पाठवून मारावं किती मिळून खाल्लं तरी शेवटी नशिबात आमच्या महाराजांचे जीवनात देवदेव का करायचा जीवनातली दवदव संपण्याकरता देवदेव करायचा काय संपली पाहिजे दवदव संपली पाहिजे तर त्याला माझ्या लक्षात आलं त्याला आणि लक्ष आता माझ्याकडे बघा त्या सुद्धा बेकार आहे आम्ही 3 कीर्तन करतो तुम्हाला वाटतं हे आरती असं घरी गेले हरणावाला आमची बायको म्हणते आलं माझ्या कीर्तन काही नाही तुम्ही तसे आम्ही निर्वासा मामी काही तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे नाव वाटतं तुमचं बरं आहे बरं कुणाचंच नाही सुदुखी असला वाईट संसार कुणालाच नीट राहू देत नाही वाईट चांगल्या माणसाची नाती न आणून टाकली संसार कुणाची टाचूत हवा काढते कुणाची गुडघ्यातून गेली कुणी मणक्यातून गेले कुणी गोव्यातून गेले काही काही डोक्यातूनच गेले असला मी जोक सांग असे बघत
आंबट खट केले बायकाने माणसं केले का नाही सांगा कसला बी मिशावला बायानी गार करून टाकले माणसं बस म्हणे तिथं बस म्हणे तो उत्तर देत सुट म्हणलं की सुट येते त्याचे हसत एक म्हणा मोय खरं बोलला कशाला आणला लक्ष द्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे नाही लक्ष काय कुठून आणलं संसार कसा आहे संसार फलकट इथपर्यंत कळत म्हणजे निरर्थक आहे पण आता कोणता संसार फलकट आहे तर तू कोऱ्याने सांगितले तो संसार फलकट कोणता संसार तो शब्दाचा अर्थ संसार हा दर्शक सर्वनामापैकी दूरदर्शी दर्शक सर्वनामातला आहे लक्षात यायला लागले का हा ही हे समीपदर्शी आणि तो ती ते दूरदर्शी लक्षात आलं म्हणजे तो शब्दानं दूर हे दाखवलंय याचा अर्थ असा आहे संसार फलकट आहे आणि तो शब्दानं आम्ही त्याच्या दूर आहोत तो शब्दानं आम्ही त्याच्या दूर ज्ञानोबराच्या ओळ आहे त्याला दूर ज्ञानोबराय म्हणतात मदनाचा दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी मदन तुम्हाला तर मदन कळणार नाही जुन्या लोकांनी मदन कळत ज्ञानोबराय म्हणतात बीज भूस कवट उफनिताची राहे घनवट विचार महाराज उफनिताची राहे घनवट उडे ते फलकट जाम आले दुसऱ्या त्याची सिरियल जोवी त्याला दृष्टांत त्याची सिरियल तैसे विचारिता निरसले तेथ प्रपंच ते सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी येथे सार भगवंत कारण हे बोला ना हा वजन तरी वजन आणतोय मी असं मला लोक आले की बाय बोला जागा ते माझे नसते करे त्याला हॉटेलमध्ये येतो काय बघा इकडे लक्ष द्या एक संसार फलकट आहे फलकट संसाराबरोबर तो शब्दानं आम्ही त्याच्या दूर आहे आणि इथं जर सारभूत जर काय असेल तर फक्त येथे सार भगवंत इथं फक्त एक तर देव सार आहे नाही तर देवाचं नाव सार 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 नाम तुझे वारंवार म्हणजे सारभूत जर काय असेल तर सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे सगळ्यांना लक्ष द्या एक तरी तो देव सार म्हणजे भगवंत सार नाही तर भगवंताचं नाम सार ह्या दोनच गोष्टीला किंमत ऐकायला लागलं बाकी ते आता अनेक संप्रदाय जरी निघाले तरी वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही लक्षात आलं का नाही महाराज एकदा मला महाराज सगळे संप्रदाय जर सारखेच आहे तर मग आमच्या संप्रदायात यायला काय हरकत आहे ना बरोबर आहे तुझं सगळे संप्रदाय जर सारखेच असतील तर वारकऱ्यात राहायला काय हरकत कळायला लागले का नाही आपल्या संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही लक्ष द्यायला लागले ना अशी ज्ञानेश्वरी पुन्हा नाही असं भजन पुन्हा नाही तुम्ही कुठे जा असं भजन मिळेल का तुम्हाला
लोक आम्हाला नाव देते त्याला काय. आता हे आमच्या बाबूराव महाराजांच्या संस्थेतले एवढे विद्यार्थी उभे बरोबर 50 विद्यार्थी जवळजवळ. अहो ही संस्था मानता येणार नाही, महाराज लोक घडविण्याचा कारखाना म्हणावा सोपं काम आहे का सांगा. हे विद्यार्थी घडविणं हे करणं सांगू का हे त्यांना काय नाच. बघा आम्हाला किती येते हे तुम्ही बघू नका, आम्हाला किती येते हे तुम्ही बघू नका. या वयात आम्ही धोतर घालतो ठेवत मोठा परमार कळलं का माझं बोलणं. ही वय आमचं काही धोतर घालायचं नाही ना. तुमच्यात येतं तुमच्या बाया गावून भरून बोलत फिरायचं. आम्हाला काय म्हणलं काम तुम्हाला देवेंद्र आम्हाला नाव होते ह्याला काय येतं तुला काय येते बोंबलत बसायचं नाही. ह्याला काय येतं त्याला काय येतं ते किती शान आहे मला तू किती शान आहे गावाला माहिती. चल उगाच शहाणपणा करीत. माझं बोलणं स्पष्ट आहे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती. माझं कसं आहे माझं स्पष्ट वक्ता सुखी गो. मला राग आला तरी चालेल पण माझं बोलणं स्पष्ट आहे. नाही ते का करणार तू माझं का करणार ह्याच्या पुढे वर्षी बोलवायचं नाही ह्याच्यापेक्षा काय करणार. तीच गाव का तीच गाव महाराजांनी 40 गाव काय पण हा कुणीतरी खरं बोललं पाहिजे का नाही सांगा. सगळ्यांचे नंबर 1 असलं नाही सगळ्यांनी चुका कोणी सांगायचं बरोबर आहे का नाही सांगा. बरोबर नाही आकार आणि पसायचं नाही आपलं सरळ जीवन जाईल. आता मी काही शिकलेलं नाही का मी शिकलेलं आहे माझं महाराष्ट्रात असं गाव नसेल माझं कीर्तन सगळीकडे माझं नाव रोज टीव्हीत लावली की मी दिसतोय पाहिजे दिसतो का सांगा. अहो एक जाहिरात द्यायची झाली एक जाहिरात 30 सेकंदाची तर कुठीनं पैसे द्यावं लागते तुम्हाला धंद्यावर तुम्हाला सांगायची गरज आहे का. लाखोनं पैसे द्यावं लागते चॅनलला महिना मीच असतो या पण आपण कधी जमीन नाही कधी काय नाही मस्त राहायचं या जीवनाचा आनंद घ्यायचा. तुम्हाला खरं सांगतो हे जीवन तुम्ही जेवढं विनम्रतेनं जगताल ना तेवढं तुम्हाला आनंद मिळणार आहे. एवढा आनंद मिळणार. तुम्ही तुमच्या गुरुमित्र तुम्ही तुमच्या मस्तीत चाललात ना तुम्हाला मी कोणी विचारित नसते चालला की जग आहे ती काय गेला शेत मान्याचा गेला तू हा बाप दुसरा शेत आहे जग नाही का सांगा ना. खरे म्हणजे पैसे घ्यायचे म्हणजे मी खोटं बोलतच नाही बाबा नाही चुकून गेले. माझा विनोद वाटू दे मला पुन्हा बोलू नका माझं बोलणं स्पष्ट स्पष्ट. अरे बाय विनाका मुंबई पुण्यात जाणं वर्ष 6 महिने जाणं की गावाकडे येणं आणि म्हाताऱ्यापाशी बसणं आणि शुद्ध बोलायला सुरू करणं. आमची पेन आमच्या त्यांचं नाव आमचे तेन अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले कसं सांगायला नवऱ्याचं बाळापणच त्या म्हातारीने केलंय आणि आमचे तेन आमच्या त्यांचं नाव तुमचे ते गावाची कुपटी लावून तुम्ही आलेले हे काय माहिती गावाला काटा कोण पुण्याला गेला आमचे तेन आमचे तेन पदाचा पता नाही आमचे तेन आमचे आता नका घेऊ आता घेऊन लागायला जाऊ द्या नाही जाऊ द्या माझा राग आला तरी चालेल पण या गोष्टी चुकीच्या सांगा. माझ्या बोलण्यात विनोद जरूर अहो 3 वर्षाचं मुसलमानाचं बोललं 3 वर्षाचं करायला लागलं की गोल टोपी काढून मशीन मध्ये असते का नाही सांगा असते का नाही सांगा. आणि आम्हाला आपले लोक या वयात काय म्हणतो या वयात परमार्थ या वयात मी सांगतो आम्ही तर आहोतच पण तुम्ही पण यावं या आम्ही तर आहोतच पण तुम्ही पण यावं या. इथली मजा बघा इथला आनंद बघा इथला आनंद लाखानं पैसे दिले तर मिळणार नाही. आनंद काय आम्हाला वेगळा याच्यातली मजा वेगळी. आणि अजून एक आई आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका नाही त्याचं दुःख करत बसू नका. चुकून बी म्हणजे काय आपण सगळे धंद्यातले सगळी माणसं चुकून बी दुसऱ्यावर जळत बसायचं. आपलं करा त्या जगात आपलं वाटोळ करणार अजून जन्मालाच आला नाही. हेनं माझं वाटोळ केलं हेनं माझं वाटोळ आपलं कुणीच वाटोळ करीत नसते. आपलं वाटोळ होते आपल्या नशिबानं न लगे उसावे अनिका बहुता आपल्या संचिता वाचून आपलं नशीब बेकार असते. कळायला लागलंय का आपण म्हणतो हे त्यानं मग असं केलं त्यानं मग तसं केलं तसं काहीच होत नसते. बोल नका ना पोरा आपलं जसं नशीब असत तसं होत असतं. ही मान्य नाही तुम्हाला मग ह्या का ध्यानात ठेवा. आई माझं बोलणं राग येईल कदाचित पण ह्या गोष्टी खऱ्या
आपल्या नवऱ्याने जर आपल्याला 200 रुपयाची साडी आणली तर त्याच्यातच समाधान माना. शेजारणीची 5,000ची बघून दुःख मानू नका, कारण आपली परिस्थिती नाजूक आहे. एक तर नाराज झाल्याच्या नंतर 5,000ची तर मिळणार नाहीत, पण 200च्या साडीतला आनंद निघून गेल्याशिवाय आहे त्याच्यात समाधान. मी असं माणूस आहे मला, मी प्रत्येक गोष्टीत आनंद घेतो, प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला पाहिजे, आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आणि तुम्ही जर कशातच आनंद नाही घेता एक दिवस मरून जातो. काय उपयोग तुझ्या पैशाचा, काय उपयोग सांगा बरं. जरा थोडं मनाव घेऊन ऐका, माझं बोलून थोडं मनाव घ्या, ऐक काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे बघा मस्त एकदम मस्तीत राहा, कायम हसत राहा, आयुष्यावर नाराजच होणार. मी माझ्या आयुष्यात अजून नाराज नाही, कधीच नाही. मी कवा बी हसतच असतो, कवा बी फ्रेश असतो. मी कवा बघा मी हसतच असणार. आपल्या म्हणण्याला ह्या जगात किंमतच नसेल तर नाराज का व्हायची. या जगात आपल्या म्हणण्याला कोण विचारतो महाराज. तुम्हाला मला असं वाटतंय तुला एका दिवसात पटे दिसू वाटतं बापाची पेंड आहेत दलित माणसं दुसरे ते आपण म्हणलो बाय बंगला बांधला नंबर 1 दुसऱ्याचे मटके म्हणून बांधला तू म्हण ना दलित तू म्हण ना. पैशाच्या माणसाने चुकून बी नाव ठेवायचं नाही, त्यांचं नशीब चांगलं. नशिबाने घ्यायचं. जेवण नशिबाने, मान मला माना, मला माना, मला मोठं माना, मला मोठं माना. हा तुमचं नशीब चांगलं पाहिजे. कळायला लागलं. अहो आता तुम्हाला माहित नाही, आता हे रंगनाथ महाराज उभे का इथं, की रंगनाथ महाराज माझ्या आधीची परमार्थ. मला काही येत नव्हतं तेव्हा उभं त्यांच्या संग मी हिंडायचं. विचारा त्यांना तोंडावर बघत नाही मला माय बी नव्हती. मला रंगनाथ महाराज संघ मोटरसायकल बसून इकडे तिकडे जा, इकड तिकड तेव्हापासूनच आमचा परमार्थ मैत्री. लक्षात आलं का नाही. हा आता माझं एवढं उभं त्यांनी चालायचं का मला लोक आता 25,000 द्यायचे, त्याला अजून 500 देते. नशीब चुकतंय मी काय चुकीच आहे का महाराज सांगा, चुकीच आहे का नाही. तर महाराज आम्ही माझ्या अगोदर 3 पकवान वाजवा असायचे, मी उभं बोंबलं फिरायचे त्या सप्त्यामध्ये. काही काम नाही, धंदा नाही, काय नाही. असं ते काय मला. हा पण आता त्यांनी माझ्यावर जळायचं का, तुम्ही विसळी दिसायला असं जळायचं का नाही, अजिबात नाही महाराज. आपलं नशीब जाणं आपलं माणसं म्हणाले भारी काय बरोबर असलं पाहिजे आपल्या गावात. असं शहाणं गाव कोणतं असतं माहिती. शहाणं गाव ते असतं कार्यकर्ते अजिबात हिशोब विचारित नाही. ती गाव शहाणं नाही. शहाणे कार्यकर्ते ते असते विचारायची वाट बघायची आधी देऊन टाकते ते शहाणे. लक्षात आलं नाही करायला लागलं का माझं बोलणं. हा ते असं सप्त्यातल्या पट्टीची 10 रुपये देत तरी तुम्ही बिघडला पत्रिका 900 वाटा 1600 गेली का काहीतरी. बघा एक वाक्य सांगतो, देवाच्या चुकून मी नादी लागायचं. देव करण्यासाठी सांगतो महाराज. एकट्या रात्रीमध्ये रेल्वे स्टेशनला भीक मागणारे रानू म्हणलं त्यानं कुटीच्या बंगल्यात घेऊन टाकलं एकाच रात्री. बरोबर वागायचं ना. आणि कोट्यावधी भक्त परिवारात खेळणारा बापू जेल टाकला. की देव आहे त्याच्या नादी लागायचंच नाही तुम्ही. हा कळायला लागले का नाही की देव आहे. कुटुंब कशा काटा काही फक्त एक त्याच्याजवळ दम आहे. त्याच्याजवळ काय दम आहे, लईच दम आहे त्याच्याजवळ. त्याच्या एवढा दमदार माणूसच जगात लई दम काढला. पण जर आणसाट्यात आला बाबा कुटुंब याच्या कडीकून काटा काढतो, याच्या कडीकून मारा त्याच्या तुम्ही नादीच लागू. कळायला लागलं का माझं. हा मग तुम्ही कुणालाच भिवू नका, पण तुम्ही देवाला भेट
ऐकायला लागला देवाला भेटा. कारण सारभूत जर काय असेल तर फक्त भगवंत आहे, सर्व गुण संपन्न. ऐका यशस्वी अमलार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. लक्षात आलं का? म्हणजे सार जर इथं काय असेल तर कलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. हे कुणाला शिकवतात? ऐसे जागवी तो मना, 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 ऐसे चली जाए, ऐसे जागवी तो मना, लक्ष द्यायला का झोप आहे नाही हो? इकडे लक्ष द्या. संसार कसा फलक, संसार कसा फलक आणि सार इथं काय भगवंत. बरोबर आहे काय? आयसे संसार फलकट आहे आणि सारभूत भगवंत आहे. आयसे जागवितो मना. की असं कुणाला सांगण्याची पद्धत आहे तू कोणाची? मनाला सांगतात. मना ध्यानात, कारण हे मनच आहे. मन हे चंचल चपळ जाता येता नव्हे. त्याला पहिल्या दोन बाय कोणाला? मनोराजा एक देह पुरी असे नांदत त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी आणि त्याने कृपा केली आम्हावरी गा. मनवनी आलो या देशा. कळायला लागले पूर्ण? मग हे मनाला तुकोबारे समजून सांगतात. ऐसे जागवितो मना. पुढे ऐका. सरीसे जना सहित किंवा ऐकरे जना तुझ्या सहिताच्या खुणा. पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. म्हणजे मनाला उद्देशून तुकोबारे सांगतात की बाबा हे वाईट, ह्याच्या जेवढे जेवढे नादी लागले. तुका अशा प्रमाणे महाराज तुका म्हणे मने, तुका म्हणे मने पोहून नाडलेले शहाणे. शहाणे शहाणे जर नाडले असतील तर मनानं नाडले, मनानच नाडले. जुने दृष्टांत असे माऊलीसाठी जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. म्हणजे दोघ जण मित्र होते, लहानचे मित्र, अतिशय जीवलग मित्र. समजा आमचे बाबूराव महाराज आम्ही जसे आहेत तशी एकदम जीवाची मित्र. आणि मग शास्त्रीजी काय झालं की एक जण म्हणला दैपळला तमाशा आला. दैपळ म्हणत रविवारी तुम्हाला माझ्या आमच्याकडले लक्षात आलं का नाही? दैपळ काढले कसे हसत येत नादी लक्षात यायला लागलं का नाही? बोलला दैपळला तमाशा आला. एक जण म्हणला तमाशा होती आपल्या गावात टोक महाराजाचं कीर्तन. येड्या म्हणला कीर्तन काय पुन्हा भेटत नाही ऐकायला. कीर्तन कवा बी असतंय, तमाशाला जाऊ नाही नाही देत म्हणला. तू जा म्हणला. पण मला आपण जिगरी मित्र आहेत ना, तिथं मला कुणी भेटलं तू कुठे? ते म्हणा मला इकडे भेटलं.
अडचण आहे. ते म्हणला, मग काय करायचं? ते म्हणा भाऊ मी नाही हवा, मी कीर्तनाला जाणार म्हणजे जाणार. एवढ्या लोक महाराज नवीन थाट मला कीर्तनाला जायचं. एवढे मोठे महाराज एवढं लांबून यायचे तर तमाशाचं काय पुढल्या रविवारी काय नाही काय जत्रा आता जायचं काय जाऊ पुन्हा ऐकलं काही नाही. दोघं जण जुने लोक दृष्टांत सांगायचे कीर्तनकार जुना दृष्टांत. जुन्या कीर्तनकाराच्या त्या दृष्टांताला आधार पण असायचा, असा गुरु असायचा, पुरावा असायचा. त्याला पुराव्याशिवाय बोलायचं नसते, कारण पुरावा असला तरच बरं आहे. नाही पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळलं तुम्हाला. चिचवानाच्या नदीला पुरावा कशाला उरावा ऐका आता पुरावा लक्षात आलं. ऐका आता माझ्याकडे बघायचं लक्ष द्या. ते दोघं होतं इकडे गेले, एक गेला तमाशाला एक गेला कीर्तनाला. लोक महाराज आता द्या ना मन कसे मन कसे बघा. आता बघा माझ्या बघायचं लक्ष द्या. तमाशाची बसलो बाईच्या पुढं बसलो, बाई नाचायली बघायची, असं बघायचं मनात म्हणायचं. कुठलं कीर्तन चालू असेल लोक महाराज. आमचा मित्र टाळ्या वाजत असेल, भजन ती पब्लिक पण कीर्तन असणार आणि बघायचा बाईकडे नाचणार आणि मनात चिंतन कीर्तनाची बसलो. ती महाराज टाळी वाजवा हे म्हणायचं काय बाई नाचत असं विठ्ठल ते म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा पण मनात म्हणायचा कसला ताल झाला कीर्तनकार सांगायचे जे कीर्तनाला बसलो ते गेलं नरकाला, तमाशात बसलो ते गेलं वैकुंठाला. लक्षात यायला परिणाम कशाचा? परिणाम कशाचा? मनाचा. लक्षात आलं का नाही? मन सगळ्यात महत्वाचं काय परमार्था? मन महत्वाचे. म्हणून अगोदर मनाला उभारायचं झालं करतात. आईसे मना बरं माणसं म्हणतेच ना काय चांगलं बी करायचं वाटलं बी करायचं. कसे माझं नव्हतं बरं का तसं कीर्तनाला जाण्याचा काही विचार नव्हता. सुरू झाल्यावर पायात आलं नाही, पायात नाही गुडघ्यात आलं. जायचंच नव्हतं कीर्तनाला पण ती महाराज बोलायला सुरू झाल्यावर माझ्या बोला की मनात आलं. कुठं आलं? मनात आलं. म्हणजे चांगलं बी मनातच येते आणि वाईट बी. माणसं जे म्हणतात ना माणसाला दोन मन असते, एक मन म्हणतंय जाऊ का नको, दुसरं म्हणत ही असलं दोन मन नसते. दोन मन कुठं माणसाला असते सांगा बरं? दोन मन असते माणसाला? नाही मन एकच पण मनाचे विचार भिन्न. कारण तिची सवय तिची सवयच आहे महाराज स्थिर राहत नाही. पण काय बहुत चंचल चपळ आणि जाता येता नवी ती लय चंचल आहे महाराज. त्याच्या एवढं चंचलच या जगात कोणी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले देवा आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. तुकानाथ महाराज म्हणले देवा माझे मन लागू तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडून मना आईशी जागवितो मना. कुठं बी फिरायचं बरोबर आहे का? जुने माणसं म्हैस बांधायची, बांधाला म्हैस बांधायची ह्या कासरा भरायचं दुकान आहेत का? कुठं बी म्हैस गेली तरी कासरा फुटा सोडायचा नाही. लक्षात आलं का नाही? तसं फिरत राहायचं पण फुटा सोडायचा नाही. लक्षात आलं का नाही? आईशी जागवितो मना. आणि मग आता मनाला बोध झाल्यावर सरीशे जना सही. पहिला बोध आहे संसार कलकट आहे, दुसरा बोध आहे की सारभूत एक भगवंत आहे आणि दुसरी गोष्ट भगवंताचं नाम आहे. म्हणून काही बी करायचं सप्ताहाला ना भजन चिंतन करायचंय ना मग तुम्ही कामातले धंद्यातले लोक आहेत पण सगळ्या बाजूला सारायचं आणि सगळ्या बाजूला सारून परमात्म्याचं चिंतन करायचं.
पाहुणे 11 वाजली तर आहे तोवर नाही समाज तुम्हाला संपलं अजून 1.5 तास होईल वेगळी हातुटी वेगळी ज्याची त्याची हातुटी वेगळी असते कसे काम वारकाच्या कामाला कसं होतं माहिती का तुम्हाला आताच्या नाही जुन्याची दुकानं नव्हती तेव्हा होते आणि पैसे नव्हते बरोबर होतच त्याला वर्षाला पायलीवर ज्वारी बाजरी काय जे असेल खऱ्यावर यायचं घेऊन जायचं सगळ्याच्या गाड्या कटणी त्याच्याकडे वाया सोडून लक्षात आलं का नाही बरोबर लक्षात आलं का नाही ते त्याच्याकडे असायचं मग ती इकडं म्हणजे आम्ही लहान असताना हे लिहून घेता तुम्ही मला त्याला सांगा ती देऊ नका इकडं बघा मग ती जुनी पद्धत अशी होती मला तुमच्याकडे होती का विदर्भ आमच्याकडे अशी मग ती बसायची आणि मग ती आम्हाला नेऊन बसवायची तिथं रविवारी कटणीला होय आता आपण कटणीला नेऊन बसवायची मग ती कटणीला नेऊन बसविलं की ती लेकराच्या वेगळ्यात थाट मला कट हाणायचा होतं का नाही तेव्हा मिथून चक्रवर्ती मला मिथून चक्रवर्तीचा कट हाणायचा मग ती वारकाचे लोक येतच असेल का 2 महिने आलं नाही जी धरायचं असेल आणि जीच वस्तार काढायचा म्हैस बाजारला